हॅलो विनर विरुद्ध विनर एका बाजूला मयूर सिक्युरिटी फोर्स जासे आणि त्यांच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळेल अकादमी चॅम्पियन अजय 74 मोठीजी. प्रथमतः नाणेफेकीचा कॉल मयूर सिक्युरिटी फोर्स जासे संघाच्या बाजूने लागलाय आणि प्रथमतः निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा. 5 ओव्हरची ही मॅच दुपारचं सत्र चालू होतं. ठीक घड्याळामध्ये पाहायला गेला तर 1 वाजून 15 मिनिटं झालीत. 3 सामने जिंकणाऱ्या संघाला सुपर 6 मध्ये क्वालिफाय केलं जाईल. मागील सामन्यामध्ये अप्रतिम बॅटिंग ओमकार कोळी याची पाहायला मिळाली. जयदीप म्हात्रेचा संघ 1 सामना जिंकला आणि त्या अगोदर चित्तथरारक खरं तर तो सामना आपण अनुभवलात. अंकेश कामोटकरनं सुपर ओव्हर मध्ये लगावलेले 5 षटकार आणि त्यानंतर तो संघ सुद्धा 1 सामना जिंकला. असे एक सामना जिंकलेला संघ एकमेकाच्या आता विरुद्ध खेळताना पाहायला मिळतील. सलग 2 वर्ष 2 पर्वामध्ये सुपर 6 मध्ये पोहोचणारा खरं तर हा मयूर सिक्युरिटी फोर्स संघ आताच्या घडीला जर पाहायला गेला तर 24 लाईव्ह इव्हेंट्स ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करते आणि या संपूर्ण चॅनलचे 2,47,686 सबस्क्रायबर झालेत आणि अजूनही जे लाईव्हच्या माध्यमातून आमचे प्रेक्षक जोडले गेले त्यांना विनंती आहे सबस्क्राइब करा, लाईक करा आणि या चॅनलवर भरपूर सारं प्रेम द्या. सर्वात सारी खरं तर चांगली क्वालिटी सर्वात मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी मागील 2 ते 3 वर्षामध्ये कव्हर केल्यात. रायगड प्रीमियर लीग असो, मोठमोठ्या किंजल ट्रॉफी असू दे, अनेक उल्वेनोड परिसरातील खरं तर स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक बामणडोंगरीची स्पर्धा त्यांनी कव्हर केली आणि आज उरणमध्ये येऊन उरण प्रीमियर लीगचं हे पर्व ते कव्हर करतात. आणि आजपासून 40 गाव प्रीमियर लीगची एक स्पर्धा सुद्धा ते कव्हर करणार आहेत. संदेश पाटील आणि चॅम्बो यांचा संघ. यावेळचा चेंडू पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय. सरळ चेंडू निघून चाललाय वाईडिश लॉंग ऑन रिजन मधून. पहिल्या चेंडूवर पहिला स्वागत केलंय ओमकारचं. बॅट्समनच्या बॅटमन हा चौकार. खरं तर खेळत असलेला इब्राहिम शेख या खेळाडूसाठी बक्षीस येत आहे. अंकेश कामोटकर या खेळाडूचा जर झेल टिपला तर नदीम शेख 77 उरण यांच्या वतीनं त्याला एक कॅप आणि एक ब्रँडेड बॅट देण्यात येईल. इब्राहिम साठी बक्षीस येत आहे नदीम शेख यांच्या वतीनं. लोअर फुल टॉस फटका चांगला आहे. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. इथून क्षेत्ररक्षक आलेत. मिळा जाईल ही एकेरी धाव आणि एकेरी धाबेनिशी धावपटला धाबा लागले गेल्या त्या 5 धाबा. बॅटिंग करत होते खरं तर सज्जन मोकल बोरखर गावातील एक विस्फोटक हा फलंदाज. मागील 2 ते 3 वर्षामध्ये प्रचंड इन्फॉर्म मध्ये असलेला सज्जन त्याला आपण पाहतोय आणि धावपटला धावा लागले गेले त्या 5 धाबा. इट्स अ नो बॉल. पंचांचा इशारा हा नो बॉल आहे. ओव्हर स्टेप खरं तर गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि 1+1 अशा 2 धाबा. दुपारचं सत्र चालू आहे. दुपारच्या सत्रामध्ये बरेचसे प्रेक्षक जेवणाचा आस्वाद जरूर लुटतात पण मोठीचे प्रेक्षकांना भूक नाही आहे. त्यांना खरं तर या सामन्याची भूक आहे. त्यांच्या विजयाची त्यांना भूक लागली आहे आणि त्यामुळे प्रत्येक प्रेक्षकाचं लक्ष तेवढं तत्परतेने आहे. यावेळचा तेज तर्रार वेगवान चेंडू ओमकार याचा पाहायला मिळाला आहे. या मैदानाच्या अगदी अपोजिट साईडला खरं तर प्राथमिक विद्यालय आहे. त्यामध्ये कुठेही आपण जाऊ नका. कुठल्याही खेळाडूंनी किंवा कुठल्याही प्रेक्षकांनी तिथं त्या आवारामध्ये जाऊ नका कारण शाळा चालू आहे. तिथे मुलं शिकतात. आपण कुठे त्या आवारामध्ये जाऊ नका ही आयोजकाच्या वतीने आपल्यास विनंती केली जाते. मैदानाच्या आपण समोर पाहायला गेला तर महाविद्यालय आहे त्यामध्ये आपण जाऊ नका. धावपटला धाबा लागले गेल्या त्या 6 धाबा. ह्या विशेष सूचना आयोजकांच्या वतीने आपणास आहे. ओमकार कोळीचा पुढील चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वळवला. एकेरी धाव इथून मिळाला जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागले गेल्या त्या
7 धाबा नेहमीच खरं तर अंकेश कामोटकर असू दे ओमकार कोळी असू दे हे गावदीपी गावठाणच्या व्यावसायिक संघातून एकत्र खेळलेत त्यामुळे एकमेकांचा खेळ त्यांना ठाऊक आहे आणि एकमेकांच्या विरुद्ध आता ते खेळतात उरण प्रीमियर लीगचं हे निमित्त आहे ओमकारचा षटक मागील सामन्याचा तो हिरो आणि त्याच्या विरुद्ध अंकेश कामोटकर मागील सामन्याचा हिरो दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध आता खेळतात आजचा खरं तर हा तिसरा दिवस या स्पर्धेसाठी आज कोणता संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय होणार यासाठी बऱ्याचशा प्रेक्षकांची अजूनही ओढ आपल्याला मैदानामध्ये लागताना पाहायला मिळते स्ट्राईकला आलेत सज्जन मोकल स्ट्राईकला आलेत आणि त्याने मात्र उडवलाय डीप मिड विकेट रिजन मध्ये निलेश ठाकूर दुतुम टेनिस क्रिकेट मधील हा खेळाडू आता इशारा येईल आमच्यापर्यंत पंचांचा इट्स आउट फलंदाज होईल झेलबाद टेनिस क्रिकेट मधले एक चाणाक्ष खेळाडू तिथे तैनात होते आणि त्यांनी हा टिपलाय झेल न्यू बॅट्समन तिसऱ्या क्रमांकावर मोटूजी टेनिस क्रिकेट मधील आणखीन एक मोठा खेळाडू निनाद भोईर शेवटचा चेंडू बाकी आहे शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत 7 धावा धावपट्टा लागले गेल्यात निनाद भोईर ऑन स्ट्राइक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न यू मिस आय विल डेफिनेटली महत्वाची विकेट बॅक टू बॅक दुसरा आदरा दिला जातोय मोटूजी संघाला फलंदाज निनाद भोईर होतील ट्रिपलाची बाद टू बॅक 2 हादरे दिले ते म्हणजे ओमकारनं मागील सामन्याचा हिरो आणि त्यांना आता मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा तसंच गोलंदाजी केलंय मागील या मॅच मध्ये सुद्धा पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा त्यानं खर्ची केल्या होत्या 2 षटक टाकत असताना त्याच्या गोलंदाजीमध्ये अवघ्या 16 धावा आल्या एक महत्वाची त्यानं विकेट घेतली होती आणि बॅटिंग करत असताना 25 धावा त्याच्या बॅट मधून न्यू बॅट्समॅन बड्डे बॉय हितेन भोईर भेंडकल टेनिस क्रिकेट मधील एक नवा चेहरा डावखुऱ्याचा विस्फोटक फलंदाज समोर आलाय आणि शेवटचा चेंडू ओमकार कोळी याचा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात पण हितेन भोईरच्या बॅट मध्ये हेलिकॉप्टर लुक आलेला हा षटकार तेरा धावा पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद सुद्धा ओमकारने केल्यात हे पहिले षटक दोन्ही संघाच्या बाजूने गेला एक चांगले षटक म्हणावं लागेल ओमकारचा आणि इथून मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी संघाचा कॅप्टन आता समोर आलाय जयदीप म्हात्रे गत वर्षामध्ये खरं तर UPLचं दुसरं वर्ष ज्यानं गाजवलं प्लेअर ऑफ द टुर्नामेंट तो ठरला होता आणि स्पोर्टची बाईक ज्याच्या नावावर पाहायला मिळाली तो बंटी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि UPLचं पहिलं वर्ष अंकेश कामोटकरनं गाजवलंय
अगदी प्रथमेश मात्रे अमित नाईक रेसिंगला असताना अर्धशतकी खेळी त्याने केली आणि स्पोर्टची सायकल आणि तब्बल 30,000चं बक्षीस ज्या खेळाडूच्या नावावर होतं त्याच खेळाडूच्या बॅट मधून स्विच हिटचा फटका अजय 74 स्टँडला मानवंदना देणारा हा लगावलाय चौकार. जपणारा खेळाडू प्रत्येक चेंडू आता फटके लगावतोय. अजय 74 संघाचा ब्रँड अँबॅसिडर आणि आता त्याच्या बॅट मधून ब्रँडेड फटके आलेत. चौकार एक षटकार जयदीपच्या विरुद्ध 23 धावा धावपट्टा लागले गेल्यात. यावेळी हा गिरकी घेऊन जाणारा चेंडू धीम्या गतीने टाकला होता. गती काढून घेतली होती आणि त्यानंतर शरीरावर आदळलाय. एक निर्धाव चेंडू आलाय गोलंदाजच्या माध्यमातून. सातत्यानं करत चेंडूच्या मिनिटवर जाऊन खेळणारा अंकेश उरण प्रीमियर लीगचं पहिलं पर्व ज्यानं गाजवलं आणि ते गाजवत असताना पुन्हा एकदा आपली एक वेगळी ओळख उरण तालुक्याला ज्यानं निर्माण करून दिली. आणि आज व्यावसायिक संघामधून खेळताना सुद्धा आपण अंकेशला अनेक मैदानामध्ये पाहिलंय. तोच अंकेश आज घरच्या मैदानामध्ये उरण प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना यावेळी खेळत असताना महत्वाची विकेट LBW या मॅच मधील महत्वाची विकेट अंकेश कामोटकर झाले बाद. महत्वाचा खरतर हा खेळाडू बाद झालाय. मुख्य घटक ज्याच्या खरतर ज्याच्यामध्ये सामर्थ्य होतं बरंच काही घडवण्याचं पण या सामन्यामध्ये एक चौकार षटकार मारून तो बाद झालाय. एका कॅप्टनची विकेट घेतलाय. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बशिनी टेनिस क्रिकेट मधील अंतिम ठाकूर एक विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. या षटकातील आणखीन 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 23 धावा. जयदीप मातेचं षटक चालू आहे आणि न्यू बॅट्समन अंतिम ठाकूर गत वर्षामध्ये उरण पूर्व विभाग प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूच्या नावावर जी बाईक पाहायला मिळाली होती तो अंतिम ठाकूर सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचे 2 चेंडू बाकी. अकुट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षक एकीर धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न क्षेत्ररक्षक गडबडलेत. इथून मिसफील्ड पाहायला मिळते. थ्रो सुद्धा चुकीचा आलाय पण इथून 2 धाबा मिळाल्या जातात आणि 2 धाबेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या बॅटिंग करणाऱ्या मोठीजी संघाच्या 25 धाबा 25 रन्स. फटके मोठे आलेत पण धावा अजूनही करायला लागतील कारण समोर तेवढाच एक विस्फोटक संघ आहे. जयदीप मात्रे ओमकार कोळी सारखे नामवंत खेळाडू आहेत. फटका चांगला आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर त्याच्या मस्तकावर दस्तक देत एका टप्प्याने निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला हा UPL चौकार. एकोणतीस धावा धावपट्ला लागल्या गेल्या. 29 रन्स धावपट्ला लागत असताना 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. उरण प्रीमियर लीगचं हे 17 पर्व एन्जॉय करतो प्रियाल सर आणि प्रेक्षकांनी तेवढीच करत पसंती या स्पर्धेसाठी दिलंय. आज वार बुधवार आहे तरी सुद्धा संपूर्ण जरी आपण स्टँड पाहायला गेले दिलीप शेठ भोईर छोटम शेठ स्टँड मध्ये सुद्धा बरेचसे प्रेक्षक बसून ही मॅच एन्जॉय करतात. त्यानंतर प्रवीण घासे युवा प्रतिष्ठान मध्ये सुद्धा प्रेक्षकांची तुम्हाला तेवढीच प्रचंड गर्दी पाहायला मिळते.
अजय 74 स्टँड मध्ये सुद्धा तेवढीच गर्दी आणि अक्का देवी मायबावली स्टँड मध्ये सुद्धा तेवढीच गर्दी. आज भरपूर सारं प्रेम या स्पर्धेवर दिले प्रेक्षकांनी. आणि याच उरण प्रीमियर लीग मध्ये मोठुजी गावातील आमचे हाय अँड हँडसम पर्सनॅलिटी कल्पेश भोईर सुद्धा या स्पर्धेला एन्जॉय करतायत. अगदी कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. बंधन धाग्याचं आणि काळीज वाघाचं हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरेंचं हे खरं तर मावळा आणि कल्पेश भोईर यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. 12 चेंडूंचा खेळ झाला. 10 पटा धावा लागले. 29 धावा. तिसरं षटक ओमकार कोळी याला पुन्हा एकदा आमंत्रित केलंय. पहिल्या षटकामध्ये ज्याच्या 13 धावा आल्यात आणि त्यानंतर 2 विकेट सुद्धा मिळवलेत. फुलटॉस चेंडू पण मिस झाला. हितेन आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. हितेन मध्ये सुद्धा क्षमता आहे. नेहमीच खरं तर बेंडकर टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याचशा मॅचेस त्याने एक हाती जिंकून दिल्यात. व्यावसायिक संघातून सुद्धा हितेनला खेळताना अनेक वेळा पाहिलं आणि त्यानं ते खरं तर दाखवलंय. मागील चेंडूवर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हेलिकॉप्टर लुक देणारा षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. ओमकारच्याच विरुद्ध लोअर फुल टॉस चांगलं क्षेत्ररक्षण. पॉइंट मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षण हा चेंडू अडवलाय. एकेरी धावेतून मिळाला जाते आणि एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या. त्या बॅटिंग करत असताना अकादेमी चॅम्पियन अजय 74 मोठुजी संघाच्या 3 बाद 30 धावा. अतिशय शांत आणि संत सुरुवात पाहायला मिळते ते म्हणजे मोठुजी संघाची. मागील जो पहिला साबना रंगला चित्त थरकती मॅच पाहायला मिळाली. हाय व्होल्टेज ड्रामा आपण त्या मागील मॅच मध्ये पाहिलात. अगदी सुपर ओव्हर पर्यंत ती मॅच 28 चेस करायची होत्या आणि अंकेश कामोटकरची बॅटिंग प्रत्येक प्रेक्षकाच्या हृदयावर आज हे नाव कोरलं जाईल. पहिल्या पर्वामध्ये सुद्धा त्यांचा बोलबाला राहिला आणि या पर्वामध्ये सुद्धा काय चांगली सुरुवात त्याने केलाय. अंतिम ठाकूर ऑन स्ट्राइक. पुढे खेळण्याचा प्रयत्न. काय फटका सजवलाय. सरळ चेंडू निघून चाललाय. अजय 74 स्टँडच्या वरून लगावलेला हा UPL सिक्सर. विरुद्ध अंतिम ठाकूरच्या बॅट मिळालेला हा षटकार. उरण पूर्व विभाग प्रीमियर लीग मध्ये खरं तर हा खेळाडू ज्यानं चांगला खेळ केला होता. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा खेळाडू ठरला होता. सर्वात मोठी स्पर्धा उरण तालुक्यातील ज्या स्पर्धेकडे पाहिलं जात होतं. तब्बल एक षटकारासाठी 30-30 हजाराचं बक्षीस ज्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं होतं ती उरण पूर्व विभाग प्रीमियर लीग. आणि त्याच स्पर्धेमध्ये अंतिम ठाकूर हा खेळाडू प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता आणि त्याच बॅट्समॅनच्या बॅटमधून आलेला हा षटकार. षटकाराच्या साह्याने 36 धावा 36 रन्स 36 धावा धावपटला लागत असताना ओमकारच्या विरुद्ध आता फटकेबाजी सुरू झाली. मागील 2 चेंडूवर खरं तर एकच धाव आली होती आणि त्यानंतर अंतिमने लगावलेला षटकार. एक चांगला खरं तर फ्रंट फुटचा वापर केला. फुटवरचा चांगला वापर केला. पुढे येऊन खतरा चेंडू खेळून काढला आणि सरळ चेंडू डीप मिड विकेटच्या डोक्यावरून पाठवला षटकाराकरता. बरेचसे प्रेक्षक आता चेंडू काढण्याचा प्रयत्न करतील कारण ठाऊक आहे मोठुजी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आज बरेचसे प्रेक्षक मगाशी प्रियालजी पाटील आणि आमची चर्चा सुद्धा रंगली की हा संघ जर सुपर 6 पर्यंत पोहोचला तर या मैदानाच्या बाहेर सुपर संडेला भरपूर धमाका होईल. भरपूर प्रेक्षक मोठुजी संघाचा जेव्हा संघ ग्रामीण फॉर्मॅटचा खेळण्यासाठी बऱ्याचशा स्पर्धेमध्ये जात असतो तेव्हा भरपूर गर्दी त्या संघापाठी त्याचे समर्थक प्रेक्षक प्रत्येक जण गाववाले जात असतात. एक विशेष सूचना आहे प्रेक्षक किंवा खेळाडूंना माध्यमिक शाळा मोठुजी या पटांगणामध्ये या किंवा या आवारामध्ये कोणी जेवणासाठी किंवा त्या आवारामध्ये जाऊ नका. शाळा चालू आहे. विद्यार्थ्यांना आपण डिस्टर्ब करू नका विनंती केली जाते. आणि तिथे गाडी सुद्धा पार्क नका करू. पार्किंग या बाजूला आणखीन आहे. विनंती केली जाते आयोजकांच्या वतीनं सहकार्य करा. नेक्स्ट बॉल ओमकारचा समोर अंतिम. लोअर फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न. स्विच हिट खेळलाय. सरळ चेंडू निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे लगावलेला हा चौकार रेफर केलाय तिसरे पंच.
बॅटिंग टीमनं रेफर केलाय. तिसरे पंच हाईट फॅक्ट त्यांना चेक करायचं आहे. त्यानंतर आमचे इतर तिसरे पंच उपस्थित आहेत, ते चेक करतील आणि त्यानंतर आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल. आपण पाहायला गेलं तर 24 लाईव्ह चांगली क्वालिटी, चांगली क्लिअरिटी सातत्याने त्यांची पाहायला मिळत असते. आज तादायात 2.5 लाखाच्या आसपास त्यांचे सबस्क्रायबर वाढलेत. हे त्यांनी मिळवलेलं प्रेम आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. या चेंडूवर 4 धावा मिळतील. मागील चेंडू फुलटॉस होता. मागील 2 चेंडूवर 10 धावा आल्या. ओमकारच्या विरुद्ध 40 धावा धापडल्या लागल्या गेल्यात. थोडीशी महागडी गोलंदाजी आता ओमकारची राहिल्या. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या होत्या, तेव्हा 2 विकेट त्याने मिळवल्यात. मात्र या मागील 2 चेंडूवर अंतिम ठाकूरच्या बॅटमधून 10 धावा आल्यात मुडीदूज संघासाठी. नेक्स्ट बॉल आडव्या बॅटना खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट रिजन मध्ये घरंगळ चेंडू चाललाय. निलेश तिथे आहे. एकेरी धावेतून मिळाला जाईल आणि एकेरी धावेनिशी 41 धावा धापडल्या लागल्या गेल्यात. 41 रन्स. आज खरं तर 4 संघ एकत्र खेळतील आणि 4 संघातून एक संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय करायचा आहे. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. 41 धावा धापडल्या लागलेल्या आहेत. 41 रन्स. हा जसा चेंडू टाकून होईल तेव्हा मात्र ड्रिंक्स ब्रेक दिला जाईल दोन्ही संघांना. 5 ओव्हरची मॅच आहे. या मैदानामध्ये कालच्या दिवसामध्ये काय धावांचा पाऊस पडला. प्रतीक ठाकूरच्या बॅटमधून 2 अर्धशतकी खेळी पाहायला मिळाल्यात. परेश ठाकूरचा काल आपण जळवा पाहिलात. या अगोदर प्रथमेश म्हात्रे ची चांगली खरं तर इनिंग आपण साकारताना पाहिलीत. आकाश टकलेची खरं तर बॅटिंग आपण अनुभवलीत आणि आज एक अर्धशतक करण मडवीच्या नावावर राहिलाय आणि त्यानंतर ओमकार कोळीची चांगली खरं तर बॅटिंग आपण पाहिलीत. या वेळचा चेंडू इट्स अ वाईड बॉल. इथून पंचांनी दर्शवला शरीरापेक्षा थोडासा दूर अवंतर स्वरूपात मिळाली जाईल एकेरी धावा आणि एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 42 धावा. मोठा फटका आलाय समोरच्या दिशेनं लॉंग ऑफच्या वरतून हितेन भोईर बर्थडे बॉय आज मात्र सर्वांना खुश करतोय. लगावलाय हा षटकार. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावपट्टा धावा लागल्या गेल्यात 48 धावा. 48 रन्स. 48 धावा धावपट्टा लागल्या गेल्यात. आणखीन 2 षटकांचा खेळ बाकी आहे. उरण प्रीमियर लीग पर्व 3रं आणि या 3ऱ्या पर्वासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. सचिन शेठ ठाकूर धुतुम आणि त्यांचे परम मित्र विजयजी यादव यांच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा. उरण प्रीमियर लीगच्या या सत्रासाठी सचिन शेठ ठाकूर धुतुम आपलं सहर्ष स्वागत आहे आणि त्याच्यासोबत विजय शेठ यादव यांच्या वतीने सुद्धा भरपूर साऱ्या शुभेच्छा. त्यांच्या शुभेच्छांचा आपण करूया स्वीकार. धावपटला धावा लागल्या गेल्या 48 धावा. गोलंदाज अंकुश टकले गावठाणचा खरं तर गोलंदाज. मागील मॅच मध्ये श्री स्वामी समर्थ सोनारी संघातून खेळत असताना आपण सुनील टकलेला पाहिला होता आणि त्याचाच हा जुलीचा बंधुराज अंकुश टकले पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी दाखल झालाय. स्ट्राईकला अंतिम ठाकूर ज्याच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार आला. ही त्यांना आज 2 षटकार लगावलेत. स्लोवर डिलिव्हरी. यावेळचा चेंडू प्रफुल्ल ठाकूर बीट झालेत. पाठीमागच्या चेंडूला पाठीमाग खरं तर बॅकवर्ड रिजन मध्ये फर्स्ट स्लिप मध्ये पाहायला गेलं तर विनीतला आपण पाहतोय हा चेंडू अडवला गेला. निर्धाव चेंडू आला.
एक मॅजिकल गोलंदाज, सातत्यानं असे अनेक सामने त्यांना गावठाण क्रिकेटसाठी जिंकून दिलेत आणि हाच अंकुश सध्या गोलंदाजी करतोय. त्याच्या समोर अंतिम ठाकूर आहे, उरण पूर्व विभागातील खरं तर एक हार्ड हिटर खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. 2 षटकारांनी त्याची ओळख निर्माण करून दिली या उरण प्रीमियर लीगच्या 3ऱ्या पर्वामध्ये. चांगली फटकेबाजी त्याने केली. अंकुश पहिला चेंडू निर्धाव गेलाय, अजूनही 5 चेंडू बाकी. अकुट टप्प्याचा चेंडू फटका फसलाय, बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक ओमकार करणार नाही चुकी, महत्वाची विकेट मिळवते आणि इथून फलंदाज अंतिम ठाकूर होतील झेलबाद. आम्ही उरणकार महत्वाची विकेट अंकुश टकलेने मिळवलाय. अंतिम ठाकूर ज्याच्या बॅट मधून 2 चौकारी षटकार आला होता तो फलंदाज बाद झालाय. चौथा हादरा लागलाय तो म्हणजे मोठीजी संघाला. न्यू बॅट्समन सरडेगाबातील हा खेळाडू अजिंक्य पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मागील मॅच मध्ये अप्रतिम त्याची फटकेबाजी आपण पाहिलीत आणि तो आता मैदानाच्या आत दाखल होतोय. एक चांगला खरं तर आता सुरुवात केली ती म्हणजे जासी संघानं 48 धाबा धावपटलावर लागल्या गेल्यात. मागील मॅच मध्ये 70 धाबा डिफेन्स केल्या जासी संघानं, त्यामुळे मोठीजी संघाला या मॅच मध्ये कमीत कमी 60-65 धाबा बनवाव्या लागतील. कारण दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेला तर जयदीप म्हात्रे, ओमकार कोळी, अंकुश टकले असे नामवंत खेळाडू, विनीत म्हात्रे असतील, प्रफुल्ल ठाकूर, त्यांच्या विरुद्ध या तुम्हाला धाबा मोठ्या बनवाव्या लागणार आहेत. यानंतर लुजर विरुद्ध लुजर अशी मॅच असेल. उरण टेनिस क्रिकेटची ही खरं तर सर्वांच्या पसंतीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अंकुशचा पुढील चेंडू, यावेळचा चेंडू हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न. लॉंगोपदी क्षेत्ररक्षक आहेत ओमकार तिथं पाहायला मिळतील. नवदीप आहेत, त्यांनी हा चांगला चेंडू अडवलाय. एकच धाव येते आणि 1 धावेनिशी 49 धाबा. 3 चेंडू मध्ये अवघी अंकुशने एकच धाव खर्ची केलाय. आता स्ट्राईक ला ही बड्डे बॉय आता त्यानं 2 षटकार लगावलेत मुडील संघासाठी निर्णायक क्षणी. या बेलचा हेलिकॉप्टर देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक ओमकार चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण. आज खरं तर व्यावसायिक संघामध्ये मी का खेळतो याची ओळख निर्माण करून क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एक चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला, इथून मिळाला जाईल 1 धाव आणि 50 धाबा धाव पटलावर लागल्या गेल्या. त्या म्हणजे बॅटिंग करणाऱ्या अक्कादेवी चॅम्पियन अजय 74 मोठी संघाच्या. स्ट्राईक आले डावखुऱ्याचे अजिंक्य पाटील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतील. आणखीन एक विकेट मिळवते अंकुश टकले आणि इथून मात्र फलंदाज अजिंक्य पाटील होतील झेलबाद. अंकुशने बाद केलं. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. धाव पडला, धावा लागल्या गेल्या 50 धाबा. सौरभ गावंड मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. उजव्या हाताचा फलंदाज, त्याच्या समोर अंकुश टकले. शेवटचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. या षटकामध्ये अवघ्या 2 धावा आल्या, 2 विकेट. अंकुश टकलेचं जर षटक आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अंकुश टकले साठी.
50 धावा धावपट्ट्या लागल्या गेल्यात. अजून एक षटक बाकी आहे. मॅच आपण सध्या एन्जॉय करतोय. विनर विरुद्ध विनर मयूर सिक्युरिटी जासई आणि त्यांच्या विरुद्ध अकादमी चॅम्पियन अजय 74 मोठे संघ सध्या बॅटिंग करतोय. 50 धावा धावपट्ट्या लागल्या गेल्यात. आपण सत्र एन्जॉय करतोय. उरण प्रीमियर लीगचं हे पर्व तिसरं. उरण टेनिस क्रिकेटचं वैभव संपन्नता दर्शवणारी ही खरं तर स्पर्धा. अनेक बक्षिसं आपल्या समोर पाहायला मिळतात. मात्र या लीग स्टेजमध्ये खेळत असताना, या पर्वामध्ये खेळत असताना आयोजकांच्या काही नियम आहेत. सुपर 3 मध्ये जे संघ पोहोचतील आणि त्या संघामधील खेळाडू त्या बक्षिसा पात्र असेल, मग प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक असू दे किंवा अनेक बक्षिसं, सुपर 3 मध्ये जो संघ पोहोचेल त्याच संघातील खेळाडूला ते बक्षीस दिलं जाईल याची नोंद घ्या. कारण गत वर्षामध्ये सुपर 6 मध्ये जे संघ पोहोचले होते त्यांना बक्षीस, त्या संघातील खेळाडूंना ते बक्षीस दिलं होतं. मात्र यंदाच्या पर्वामध्ये सुपर 3 मध्ये जे संघ पोहोचतील त्या संघातील खेळाडूला, त्या बक्षिसा पात्र त्या खेळाडूला ते बक्षीस दिलं जाईल. 50 धावा धावपट्ट्या लागल्या गेल्यात आणि शेवटचे षटक गोलंदाज संयम मात्रे इथून दाखल होतील. संयम मात्रे डावखुऱ्या हाताचा जासे टेनिस क्रिकेट मधील एक नवा चेहरा. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये याची चांगली गोलंदाजी आपण पाहिलंय. संयम मात्रे डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. समोर डावखुऱ्या हाताचा हितेन भोईर ज्याच्या बॅट मधून मोठे फटके आलेत. 2 षटकार एक एकेरी धावेने तो खेळतोय आपल्या संघासाठी. चौथ्या क्रमांकावर आणि चांगली बॅटिंग त्याने एक चांगला स्टार्ट करून दिला आपल्या मोठीजी संघासाठी. या शेवटच्या षटकामध्ये मोठीजी संघाला 15 ते 16 धावा बनाव्या लागतील. एक बॅटिंग स्कोर उभा करावा लागेल. तर त्याच्या विपरीत जर विचार केला तर जास्त संघ सांगत असेल या षटकामध्ये अवघ्या 10 धावा आम्हाला खर्च करायचे आहेत. फटका चांगला आहे. हेलिकॉप्टर लुक दिलाय. लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू अडवलाय. ओमकारनं झेल घेण्याचा जरूर प्रयत्न केला होता. भरपूर पुढे आले होते आणि त्यानंतर हातातून झेल निसटलाय. पण चांगलं क्षेत्ररक्षण. अवघ्या 2 धावा मिळाल्या त्या चेंडूवर आणि 2 धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 52 धावा. 52 रन्स. 52 धावा धावपटला लागल्या गेल्या. संयमच्या विरुद्ध फटके सजवावे लागतील हितेनला. त्याच्यामध्ये क्षमता आहे आणि एक चांगली आता त्याला बॅटिंग करावं लागेल. आज मयूर सिक्युरिटी फोर्स जास्ती संघाला खरं तर समर्थन करण्यासाठी आमचे मराठीचे समालोचक सूरज पाटील हे सुद्धा आलेत. त्यांचं आपण करूयात स्वागत. आडव्या बॅटना खेळण्याचा प्रयत्न, पण इथून गिरकी घेऊन जाणारा चेंडू निर्धाव पद्धतीचा फेकला गेलाय. उरण टेनिस क्रिकेटचे फाउंडर सूरज पाटील ही सुद्धा स्पर्धा एन्जॉय करतात. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. सातत्यानं मयूर सिक्युरिटी फोर्स जासी या संघावर त्यांचं नितांत प्रेम राहिलाय. त्यांचं सुद्धा आपण करूयात स्वागत. निर्धाव चेंडू आलाय. आणखीन 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 52 धावा धावपट्ट्या लागल्या गेल्यात. संयमच्या षटकामध्ये हितेनच्या बॅट मधून मोठ्या फटक्यांच्या प्रतीक्षेमध्ये मोठे संघ असेल आणि तोच फटका येईल का? फटका सजवलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक निलेश ठाकूर. झेल खाली आणखीन एक झेल टिपला जातोय आणि महत्वाचा फलंदाज हितेन भोईर होईल झेल बाद. निलेश ठाकूरने जवळजवळ 3 ते 4 झेल टिपले. अप्रतिम त्याचे झेल पाहायला मिळाले. महत्वाचा फलंदाज बाद झाला हितेन. त्याच्या बॅट मधून मोठे फटके येत होते आणि बॅच मधील आणखीन 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पण स्पर्धा एन्जॉय करतोय. उरण प्रीमियर लीग पर्व तिसरे. बऱ्याच प्रेक्षकांनी पसंती दिली या स्पर्धेसाठी. व्यासपीठावर आपण पाहायला गेला तर रायगड भूषण पपनजी पाटील, त्यांचे बंधू आपण पाहायला गेला तर मोठीजी भूषण प्रियाल पाटील. हे दोन्ही बंधुराज कर्तृत्वाने फार मोठे आहेत. खरं तर त्यांच्या क्षेत्रामध्ये फार मोठी त्यांनी ओळख निर्माण केलाय आणि आज मोठी जी गावाची ओळख त्यांच्या नावानं सुद्धा घेतली जाते. असं म्हणतात ना की गर्दी जी काम करते ते काम तुम्ही करू नका, तुम्ही असं काम करा जे काम करून घेण्यासाठी तुमच्या पाठीमागे गर्दी जमेल. आणि या 2 बंधुराजाने तेच केलंय. एखाद्या नृत्य क्षेत्रामध्ये आज उंच भरारी तर दुसऱ्या बाजूला आपण प्रियाल पाटीलचं जरा पेंटिंग स्केच पाहायला गेला तर प्रत्येकाला प्रेमात पाडणारे त्यांच्या माध्यमातून स्केच रंगवले जातात आणि त्यांच्या माध्यमातून ही रंगलेली उरण प्रीमियर लीग. यष्ट्यांचा वेध. महत्वाची आणखीन एक विकेट संयम मात्रेनं केलंय बाद. आल्या पावली मात्र माघारी जाताना प्रणय पाटील.
52 धावसंख्येवर 7वा फलंदाज बाद झालाय. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. हेमंत पाटील बंगारपाडा टेनिस क्रिकेट मधील हा खरं तर खेळाडू 9व्या क्रमांकावर दाखल झालाय. या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल तो म्हणजे संयम मात्रे. बंगारपाड्याची शान लक्ष्मण संतू पाटील यांचे नातू मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतात. हेमंत पाटील आपण खरं तर स्पर्धा मोठी जुई या मैदानामध्ये आपण सध्या एन्जॉय करतोय. मोठी जुई या गावांना सुद्धा बरंच काही दिलंय. उरण या खरं तर तालुक्याला मग अनेक कलाकार असतील, अनेक समालोचक असतील, अनेक खरं तर खेळाडू असतील. हे उरण तालुक्याला देणारं हे गाव नाव आहे मोठी जुई आणि त्याच गावामध्ये असलेली ही उरण प्रीमियर लीग. हॅट्रिकचा हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लाऊडली अपील केली जाते. डायरेक्ट हिट जरूर झालाय. दोन्ही पंच एकमेकांशी संवाद साधतील. इथून धाव घेत असताना फलंदाज सेफ पोहोचलेत आणि धाव पटलावर धाबा मात्र एका धाब्याने वाढली जाईल. 53 धाबा 53 रन्स या ओव्हर मधील या इनिंग मधला शेवटचा चेंडू आणखीन बाकी आहे. 53 धाबा धाव पटला लागले गेल्यात. अंकुश टकलेच्या नंतर संयम मातेचं षटक सुद्धा चर्चेमध्ये राहिलंय, कारण अंकुश टकलेच्या षटकामध्ये अवघ्या 2 धाबा आल्या, त्यानं 2 विकेट घेतल्या होत्या. संयम मात्रेच्या षटकामध्ये पाहायला गेलं तर आतापर्यंत 3 धाबा आल्या, 2 विकेट त्यानं सुद्धा मिळवल्यात. पुढील होणारी मॅच श्री स्वामी समर्थ सोनारी आणि त्यांच्या विरुद्ध गावदेवी गावठाण. रेफर केलाय रनआउट साठी, रेफर केलाय. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते जयदीप मात्रे यांच्या वतीनं. हेमंत पाटील आपण थांबा. थर्ड अंपायर रेफर केलाय. "24 लाईव्ह इव्हेंट्स संदेश पाटील, त्यानंतर चॅम्बो, आमचे राज यांचा संपूर्ण स्क्वॉड आज ही स्पर्धा कव्हर करते. या चॅनलला प्रचंड प्रेम मिळालंय. आज पाहायला गेलं तर 2,46,000पेक्षा जास्त प्रेक्षक त्यांना जोडले गेलेत. 2.5 लाखाच्या अगदी उंबरठ्यावर असलेला हा चॅनल आणि ही चॅनल ही वाहिनी आज ही स्पर्धा कव्हर करते आणि त्यांच्या माध्यमातून हे आता चित्र स्पष्ट केलं जाईल की एक धाव आहे की नाही हे तपासलं जाईल. स्क्रीनवर आमचे ऑफिशियल पंच सुद्धा याचं निरीक्षण करतात. महत्वाची सूचना आहे श्री स्वामी समर्थ सोनारी आणि त्यांच्या विरुद्ध गावदेवी गावठाण दोन्ही संघाचे कॅप्टन. नॉट आउट, एक धाव आहे. यापुढे होणारी मॅच श्री स्वामी समर्थ सोनारी आणि त्यांच्या विरुद्ध गावदेवी गावठाण. कॅप्टन प्रितेश पाटील आणि कॅप्टन करण मडबी आपण रिपोर्टिंग करा. लास्ट बॉल या ओव्हर मधला धाव पडला, धाबा लागले गेल्या त्या 53 धाबा. स्ट्राईकला रोहित नारंगीकर, शिरनेर टेनिस क्रिकेट मधील हा खेळाडू. बॅटची कडा पाठीमागच्या दिशेनं फर्स्ट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू हातातून निसटला होता. एकच धाव इथून मिळाला जाईल आणि एकेरी धाबेनिशी धाव पटला, धाबा लागल्या गेल्या त्या 54 धाबा 54 रन्स. 54 धाबा. मागील 2 षटकामध्ये फार भरपूर कमी धाबा आल्यात. अवघ्या 6 धाबा 12 चेंडूमध्ये येताना पाहायला मिळाल्या. अंकुश टकलेच्या षटकामध्ये 2 धाबा आणि या षटकामध्ये संयमच्या अवघ्या 4 धाबा. 3 षटकामध्ये पाहायला गेला तर तब्बल 12.50 सरासरी ती राखली होती मोठीजी संघानं आणि त्यानंतर आता मात्र बॅकफुटला आणण्याचं काम केलंय. ते म्हणजे मयूर सिक्युरिटी फोर्स जासे संघाच्या गोलंदाजांना एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. धाव पटलावर धावा लागल्या गेल्या त्या 54. 55चा पाठलाग करायचा आहे. 55 रन्स. सामना बरोबरी सुटला तर मात्र सुपर ओव्हर असेल. हा थरार आपण एन्जॉय करताय. उरण प्रीमियर लीग पर्व 3रे. व्यासपीठावर अनेक मान्यवर, अनेक मोठेजीची खरं तर सदस्य पाहायला मिळतात.
पंचावन्न धाबांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल की या धाबा सहजरित्या मोठा संघ डिफेन्स करील. जसं दुसरं सत्र चालू होईल तसा आपण आवाज ऐकणार आहोत. व्हॉइस ऑफ उरण प्रसादजी भोईर यांचा. यस डीजे मास्टर. स्क्रीनवर आपण पाहू शकताय एक रायगड भूषण, दुसऱ्याकडे मोठीजी भूषण आणि तिसऱ्या बाजूला जासई भूषण असे तिन्ही पर्सनॅलिटीना आपण स्क्रीनवर पाहू शकताय. दोन्ही कॅप्टन या करण मडवी आणि त्याच्यासोबत प्रितेश पाटील एक एक सामना पराभूत झालेले कॅप्टन आपल्यासोबत जॉईन होतील. डू ऑर डाय महत्वाची ही मॅच आणि महत्वाच्या मॅच इथून जो संघ पराभूत होईल त्याला या उरण प्रीमियर लीगला पुन्हा एकदा 365 दिवस मिस करावा लागणार आहे. फार महत्वाची मॅच आहे. पहिल्या सामन्यामध्ये असं वाटत होतं की श्री स्वामी समर्थ सोनारी संघ सहजरित्या जिंकेल, पण सुपर ओव्हरमध्ये अंकेश कामोडकरनं पुन्हा एकदा आपलं नाणं खणखणीत वाजवलं. दुसऱ्या बाजूला 70 धाबा सहजरित्या डिफेन्स करू शकतील असं वाटलं होतं गावदेवी गावठाण, पण ओमकार कोळी आणि त्याच्या सोबत बंटी मात्रेची चांगल्या अपनातून बॅटिंग पाहायला मिळाली. उपस्थित मंचावर मान्यवरांमधून एका मान्यवरांना आता विनंती करतोय उपस्थित आजचे करता ऑफिशियली समालोचक प्रसादजी भोईर, उरण क्रिकेट समालोचक असोसिएशनचे व्हाईस प्रेसिडेंट अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जात आहे. नाणेफेकीचा कॉल गावदेवी गावठाण संघाच्या बाजूने लागला. कारण आपला काय निर्णय असेल? प्रथमतः क्षेत्ररक्षण आणि समोर प्रितेश पाटील एक धडाक्याचा बॅट्समन, काय रणनीती असेल आणि महत्वाची मॅच आहे, या मॅच मध्ये काय वेगळी रणनीती असेल? स्क्वॉड मध्ये कुठले फेरबदल असतील का? दोन प्लेयर आम्ही आतमध्ये घेऊ आणि नॉर्मल खेळ केलो. हे होते करण मडवी आणि दुसऱ्या बाजूला प्रितेश पाटील. सलग तिसऱ्या पर्वामध्ये स्वतःच कॅप्टन, स्वतःच एक संघ मालक आणि आज पहिली मॅच महत्वाची होती. पहिल्या मॅच मध्ये खरं तर अंकेश कामोडकरची खरं तर बॅट बोलली. आता या मॅच मध्ये प्रथमतः बॅटिंग करायची आहे. करणच्या विरुद्ध किती धावा बनवण्याचा मानस असेल? चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. चॅलेंज मी काय करतच नाही, फक्त चांगला खेळ करू आणि पंचांनी दिलेला निर्णयाचा सन्मान करू आणि ही उरण प्रीमियर लीग कशी चांगल्यारीत्या पार पडता येईल ते नेहमी सातत्याने मी करणं जर असलो किंवा मी खेळाडू असलो तरी पण मी ते चांगलं मैदान आणि कोणाचं आयोजनाला कुठलाही गालबोट न लावता आणि लावण्याचा प्रयत्न कधी करत नाही आणि करणार नाही. हाच बोध प्रत्येक उरण टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंनी गावा. उरण प्रीमियर लीगच्या आयोजक चेंज होऊ दे किंवा कुठेही होऊ दे, पण उरण प्रीमियर लीग मध्ये मी सहभागी होणार, माझ्या वतीनं मी चांगला खेळ करणार, हा आदर्श प्रत्येक उरणकरांच्या खेळाडूंनी घ्यावा. हा संदेश खरं तर प्रितेश पाटील याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. दुसरं सत्र चालू होत आहे. मायक्रोफोनवर असेल बदल, आवाज असेल प्रसाद भोईर यांचा. हॅलो यस, थँक्यू विपुल पाटील. उपस्थित सर्व क्रीडासिकांचं सरचे स्वागत. लुझर वर्सेस लुझर मॅचला सुरुवात होतीये आणि इथे मात्र लाऊडली अपील केली जाते आणि पहिलाच व्हाईट बॉल. ओपनिंग पेअर मयूर सिक्युरिटी फोर्सची मैदानात जयदीप म्हात्रे आणि प्रफुल्ल ठाकूर. पहिला बॉलर आहे
धनेश कामोटकर, मोठी जुई टेनिस क्रिकेटच्या महत्वाच्या गोलंदाजांपैकी एक. धनेश कामोटकर पहिला सत्र आपण ऐकलं विपुल पाटील यांच्या आवाजात, जिथे मात्र पहिल्या सत्रामध्ये पूर्ण झाल्या 54 झाल्या आणि 55 करायच्यात. याच आमच्यासोबत पप्पन पाटील जोडले जात आहेत, एक हँडसम पर्सनॅलिटी म्हणून ज्यांच्याकडे आम्ही नेहमी पाहतो. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, फुल टॉस, एक गुडगा फोल्ड करून ऑन साइडला दिलेला हा तडाखा, लॉंग ऑन सीमा पार षटकार. सुरुवात 6 न झाली आहे, 7 होत आहेत, बिनबाद 7. क्या बात आहे. आउटसाइड टू ऑफ स्टंप ब्लॉक करण्याचा हा प्रयत्न थोडासा मात्र यशस्वी होतोय. धनेश कामोटकरची ही गोलंदाजी ओळख आहे, मोठा फटका आला तर त्यानंतर कमबॅक करण्याची क्षमता आहे आणि ते करण्याचा प्रयत्न सध्या धनेश कामोटकर मैदानामध्ये करतोय. पहिल्या सामन्यामध्ये झालेल्या चुकांची दुरुस्ती करत नव्या ईर्षेने मैदानामध्ये धनेश कामोटकर गोलंदाजी करत असताना समोर आहे जयदीप म्हात्रे. यावेळचा चेंडू ओटपीस आहे, लॉंग ऑफ कडे खेळलाय, खेळाडू जज करतोय पण इथे मात्र काळजाचा ठोका चुकला. येस, क्षेत्ररक्षकाने केलेली गडबड. सौरव गावण, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ आपण म्हणतो, फार मोठी संधी होती. मयूर सिक्युरिटी फोर्स च्या बलाढ्य फलंदाजाला बाद करण्याची फार मोठी संधी इथे मात्र गमावली आणि इथे मात्र जीवनदान मिळालंय. धावसंख्या होती 8, पण 8 झाल्या आहेत. फार मोठी संधी होती, चांगली गोलंदाजी सध्या मैदानात चालू आहे आणि क्षेत्ररक्षकांची साथ जर त्याला तशी लाभली ना तर ही मॅच सुद्धा रंगणार. प्रयत्न करावे लागतील, हरकत नाही. झालेल्या चुकांची दुरुस्ती करत पुन्हा एकदा मैदानाला सामन्याला सुरुवात होती. रिव्हर्स स्ट्रोक, यस. उरण टेनिस क्रिकेटचा महाराजा म्हणून ज्याच्याकडे गेले कित्येक वर्ष ज्याने किताब ठेवला त्या प्रफुल्ल ठाकूरच्या बॅट मधून उरण मध्ये ओपन मधून मोठमोठी बक्षिसं जिंकणारा पहिला खेळाडू. नाव आहे प्रफुल्ल ठाकूर, मोठा पप्पू म्हणून ज्याला बोलतायत. शॉट एक्स्ट्रा कव्हर कडे चेंडू आला, डायरेक्ट हिट करण्याचा हा प्रयत्न, धावचीची संधी आणि ते मात्र अपील केलं जात आहे. धावचीची अपील आहे. धनेश कामोटकर वेगळ्या अँगलने इथे मात्र इशारा देतो. पाहूया, थर्ड अंपायर रेफर केला जात आहे. एक्झॅक्ट काय घडलंय, बॅट्समनने शॉट एक्स्ट्रा कव्हर कडे चेंडू खेळला होता. एक क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट करत असताना नॉन स्ट्रायकर स्ट्राईक पर्यंत जवळजवळ पोहोचल्याचा इशारा आहे. पाहूया एक्झॅक्ट काय. आणि नॉन स्ट्रायकर बाद करण्यासाठी केलेला हा प्रयत्न अगदी क्लोज आहे. डिसिजन पाहूया काय घडलं जात आहे. 24 लाईव्ह इव्हेंट इथे मात्र पाहते. टेक्निशियन टीम काम ऑन फील्ड डिसिजन नॉट आउट आहे. थर्ड अंपायर डिसिजन पाहूया काय होतोय. प्रफुल्ल ठाकूर आणि जयदीप म्हात्रे हे दोन खेळाडू आहेत. एकीकडे स्ट्रायकर नॉन स्ट्राईकला पोहोचलाय की नाही यासाठी सध्या मैदानात प्रतीक्षा केली जाते त्या डिसिजनची. आणि ऑनफील्ड डिसिजन नॉट आउट असताना थर्ड अंपायर रेफर केल्यानंतर 24 लाईव्ह इव्हेंट टेक्निशियन टीम इथे मात्र काम पाहतोय. पाहूया एक्झॅक्ट काय घडले. यस, थर्ड अंपायर इथे मात्र डिसिजन देतील. यस, पंचांना विनंती आपण अगदी क्लोज डिसिजन आहे.
नॉन स्ट्रायकर बॅट्समन आउट आहे. प्रफुल ठाकूर बाद होणार खेळाडू प्रफुल ठाकूर. कित्येक वर्ष ज्या खेळाडूच्या फलंदाजीची प्रतीक्षा केली जाते सातत्य, आणि तो खेळाडू पुन्हा एकदा इथे मात्र बाद होतोय. खेळाडू क्रमांक 1 बाद होणारा खेळाडू प्रफुल्ल ठाकूर, मोठा पप्पू म्हणून ज्याला ओळखलं जातं. आणि त्याच मोठ्या पप्पूची फलंदाजी पाहण्यासाठी रायगडचा छोटा पॅक बडा धमाका आपण ज्याला म्हणतो, छोटा पप्पू संदीप पाटील हे सुद्धा आलेत. तर त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत आणि त्यांना विनंती करूया आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं. अजय 74 या टीमवरती फार ज्यांचं नितांत प्रेम आहे असे संदीप पाटील सोनारी हे सुद्धा ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेत. रायगड टेनिस क्रिकेटला उरणकरांनी दिलेले अनेक दिग्गज आज ही स्पर्धा पाहतायत आणि काही अंशाने खेळतात सुद्धा. त्या सर्वांचं करूया स्वागत. जाऊया मैदानाच्या दिशेने. विकेट खराब क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी सुद्धा होताना आपण पाहतोय, जिथे मात्र खराब चेंडू आला. इथे मात्र वाईट बॉल 1+1 2 मिनिटात आणि या 2 धावांच्या साह्याने धावफलक पोहोचला जात आहे. 14 वर नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय. यस, मोठीजू टेनिस क्रिकेटमध्ये खेळणारा, ग्रामीण फॉर्मॅट खेळणारा नवदीप मैदानात येतो. या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा काय स्ट्रोक लगावला होता नवदीपने, आणि तोच नवदीप सलग 2 वर्ष मयूर सिक्युरिटी फोर्स मधून UPL खेळताना गावच्या मैदानावरती आज मात्र त्याला खेळायचं आहे. आउटसाइड टू ऑफ स्टंप, नो बॉल, अंपायर सिग्नल. खराब कामगिरी, थोडासा मानसिक दडपड आहे. एक्झॅक्ट काय घडलं हे पोहोचवलं जाईल. अंपायर सिग्नल, व्हाईट बॉल. येस, व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि या व्हाईट बॉलच्या अतिरिक्त धावसंख्येला इन्क्लूड करून धावसंख्या होते 15 धावा. 15 होत आहेत. यावेळेस मात्र बॅटच्या ऑर्डर मध्ये आलाय नवजीवनच्या बॅट मधून. या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा असाच एक तडाखा, पुन्हा एकदा तोच फटका आलाय, षटकार. रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. 1 बाद 36. मयूर सिक्युरिटी फोर्स रिव्हर्स स्ट्रोक पुन्हा एकदा बनवण्याचा प्रयत्न केलाय. यावेळेस क्षेत्ररक्षण चांगलं केलं जाते. क्षेत्ररक्षक हितेन आहेत, बड्डे बॉय. सिंगल मिळाली जाते आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या होती 37. 54 करायचे आहेत, 54 करायचे आहेत, 37 आतापर्यंत झाल्यात. 55 करायचे आहेत. स्ट्रायकर नवदीप पाटील 6ने ज्याने सुरुवात केली आहे. यावेळेस मात्र एंड चेंज होतोय. नवदीप यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न करत असताना हा चेंडू मिस झाला. मोठीजू टेनिस क्रिकेट मधून ग्रामीण फॉर्मॅट खेळणारा हा नवदीप आज मात्र UPL सीझन 3 साठी सलग 2 वर्ष जो मयूर सिक्युरिटी फोर्स या संघाच्या स्क्वॉड मध्ये सोल्ड होत आणि त्याची कामगिरी सुद्धा तशीच राहिली आहे. क्या बात आहे. यावेळेस मात्र हलक्या हाताने फ्लिप केलाय चेंडू. शॉर्ट लेग कडून, शॉर्ट स्क्वेअर लेग कडून मात्र डीप मध्ये जाताना पाहिला आणि पाहता पाहता चेंडू सीमा पार. आणखी एक चौकार.
4 मिनिट आहेत, 2 षटकांचा खेळ संपलाय. 55 करायचे असताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर मयूर सिक्युरिटी फोर्स टीमची टोटल धावसंख्या होतीये 1 बाद 41. येणाऱ्या 18 मध्ये 14 करायच्या आहेत. येणाऱ्या 18 मध्ये 14 करायचे आहेत. आता मात्र या सामन्यातून जो संघ परास्त होईल त्याचा सामना येस लुजर वर्सेस लुजर जी मॅच होईल त्याच्यातून जो जिंकणारा असेल त्याच्यासोबत ती मॅच होणार आहे. सध्या ड्रायव्हर सीटवरती मी म्हणेन मयूर सिक्युरिटी फोर्स हा संघ असं म्हणावा लागेल. एक सामना सहज जिंकला आणि दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा त्यांची तडाख्याची कामगिरी आहे. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा ऑप्शनल स्ट्रोक लगावला. इथे मात्र जयदीपच्या बॅटमधून हा षटकार. यावेळेस मात्र रिव्हर्स स्ट्रोक. क्या बात आहे, जबरदस्त फटका. जयदीप इथे मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. आणखी एक षटकार आणि या षटकारांच्या भाषेत बोललं जातं. हा चेंडू सिंगल देऊन जातोय. लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल मिळाली जाते आणि अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन मयूर सिक्युरिटी फोर्स सामना बरोबरीने सुटलाय. स्कोर इज लेवल. विजयासाठी एका धावेची गरज आहे. औपचारिकता फक्त शिल्लक राहिली आहे. एका नववधूने आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करताना सासरचं उंबरठं ओलांडावं आणि तेच फक्त उंबरठ्याचं माप ओलांडण्याचं इथे काम मयूर सिक्युरिटी फोर्स करणार का. उडालाय आणि लँड होतोय. पण यावेळेस मात्र गोलंदाजाच्या हातामध्ये लँड झालाय. फलंदाज होणार झेलबाद. खेळाडू मैदानात जातोय. निलेश ठाकूर एक सिनियर खेळाडू आहे. बरेच वर्ष ज्याने नवोदित खेळाडूंना नेहमी संधी देण्याचं काम केलंय. तुतुम टेनिस क्रिकेटमधून ज्याला आपण ग्रामीण फॉर्मॅट खेळताना पाहिलाय, आज तो मयूर सिक्युरिटी फोर्स मधून सध्या खेळताना आपण ज्याला पाहताय. वयाची 40 गाठून सुद्धा आतापर्यंत बाउंड्री लाईनवर कशा पद्धतीची फिल्डिंग करावी याचं उत्तम उदाहरण ज्यानं पहिल्या सत्रामध्ये दिलंय तो निलेश ठाकूर आलाय. पाहूया विजयाचा फटका बॅटमधून येईल का. हलक्या हाताने फक्त खेळण्याचा प्रयत्न. क्या बात आहे, सन्मान दिला फक्त चेंडूला. लॉंग लेग कडे चेंडू चालला आणि पाहता पाहता हा विजयाचा फटका. चेंडू सीमा पार, चौकार जातीये. आणि इथे मात्र 55 च्या टार्गेटचा पाठलाग करताना निलेश ठाकूरने लगावला हा चौकार. सामन्याचा निकाल आमच्यापर्यंत येतोय. मयूर सिक्युरिटी फोर्स या टीमने हा मॅच जिंकलाय. मॅन ऑफ द मॅच अंकुश टकले. 1 षटक 2 धावा आणि 2 विकेट्स. क्या बात आहे, अंकुश टकले मॅन ऑफ द मॅच. येस, प्रॉपर्टी डीलर रवी पाटील साहेब यांचं आगमन होताना दिसत आहे. त्यांना विनंती आहे, सन्माननीय रवी पाटील साहेब, उरण प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत